नमस्कार, मी उमेश नावडकर, मुक्काम सोनापूर. मी लोकांच्या आग्रहाखातर नागठाणे गावातून BJP पक्षातून पंचायत समितीसाठी अर्ज भरलेला होता. मी गेले 15 वर्ष झाले निष्ठेने BJPचं काम करत आहे. तसेच मनोजदादा घोरपडे आपले आमदार यांच्याबरोबर गेले 15 वर्ष सतत कार्य करत आहे. आमच्या गावाला गेले 60 वर्ष झाली कुठलीही संधी मिळाली नाही. त्यामुळे मी गावातल्या लोकांच्या आग्रहाखातर अर्ज दाखल केलेला होता. मोठ्या गावांच्या वादामुळं मला अर्ज माघारी घ्यायला भाग पडलो. मला आपले आमदार मनोजदादा घोरपडे यांनी बोलवून घेऊन मला आग्रह केला की तुम्ही ह्या वेळेला शांत बसा. त्यामुळे मी अर्ज माघारी घेतला. नक्की काय बोलणं झालं? आमदार साहेबांनी तुम्हाला जो विनंती केली, आमदार मनोजदादा घोरपडे यांनी विनंती केली आणि नक्की तुम्हाला शब्द काय दिला? आता असा विषय आमच्या गावचा, बरीच कामं मंजूर होऊन आलेली आहेत. आमचं सगळ्यात मोठं MI टँकचं काम आहे. मनोजदादांनी आम्हाला MI टँकचं काम लवकरात लवकर चालू करून देतो आणि इतर 4 कामं आहेत महत्त्वाची, ती पण लवकरात लवकर पूर्ण करून देऊ असं आश्वासन दिलं. त्यावरून तुम्ही अर्ज हा माघारी घेतला. त्यामुळे मी हे अर्ज माघारी घेतला. मग आता काय तुमची पुढची दिशा काय असणार आहे? गावचा विकास झाला पाहिजे हेच महत्त्वाचा विषय आहे माझ्यासाठी आत्ता. कारण आमचं गाव आत्तापर्यंत पाण्यापासून वंचित राहिलेलं आहे. जसं पदापासून पण वंचित राहिलं तसं पाण्यापासून पण वंचित राहिलेलं आहे पहिल्यापासून. आणि आर्थिक प्रगती गावची चांगली सुधारावी यासाठी थोडंसं सगळ्यांच्या BJPच्या सगळ्या नेतृत्वांच्या म्हणण्यानुसार मी माघार घेतली आहे. आता तुम्ही उद्यापासून काय निर्णय असणार आहे तुमचा? तुम्ही माघारी घेतली पक्षाच्या म्हणजे उमेदवारीची माघारी घेतली तुम्ही पंचायत समितीची. आता उद्यापासून तुमचे काय हे असणार आहे? आपले नामदार बाबाराजे असतील, खासदार उदयनराजे असतील किंवा मनोजदादा असतील यांच्या आज्ञेनुसार मी पक्षाचं निष्ठेने काम करेन. मी राहुल बागल, माजी उपसरपंच सोनापूर. आमचे मित्र सन्माननीय श्री उमेश नावडकर काका यांनी पंचायत समिती नागठाणे गावातून पंचायत समिती सदस्यासाठी अर्ज भरलेला होता भाजप पक्षातून. तर आमच्या सर्व नागरिकांनी काकांना विनंती केली की तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचे आहात, तर आपण आपले लाडके आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडे जाऊया. सर्व भागातील ग्रामस्थ, सोनापूरचे ग्रामस्थ आम्ही सर्वजण आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्याकडे गेलो. त्यांना मागणी केली भाजप पक्षातून आमच्या काकांना सदस्य पदासाठी उमेदवारी द्यावी. आम्ही भाजप पक्षातून अर्जही भरला. आम्ही काकांचा अर्ज भाजप पक्षातून भरला. नंतर आम्ही त्यांचा अपक्षही अर्ज ठेवला. नंतर आमच्या गावातून सर्व नागरिकांना आमदार साहेबांनी बोलवून घेतले व सांगितले की आपण अर्ज माघारी घ्यावा व आपल्या गावच्या विकासासाठी आम्ही काकांना विनंती केली की आपला जर गावचा विकास होत असेल तर आपण यावेळी अर्ज माघारी घेऊया व आपल्या गावातील रखडलेली विकासाची कामे आपण पूर्ण करूया. त्यामध्ये गावचा MI टँकचे काम राहिलेलं आहे ते पूर्णत्वास नेण्यास आमदार साहेबांनी सांगितले. तसेच साखव पुलाचं काम आहे, तसंच बौद्ध वस्तीतील समाज मंदिर ही नवीन देण्यात येतील असे आमदार साहेबांनी आम्हाला विकासाबद्दल आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही काकांना विनंती केली की आपण अर्ज माघारी घेऊया व आपल्या गावच्या विकासासाठी आपण अर्ज माघारी घेत आहोत हे गावकऱ्यांना मान्य झालेलं आहे. व आमदार साहेबांनी सांगितले आहे की तुम्ही गावचा विकास प्रथम करा, आम्ही पाठीशी आहे. तसेच माननीय बाबाराजे, शिवेंद्र बाबाराजे त्यांनी सांगितलेलं आहे की गावचा विकास पुढं भरपूर प्रमाणात आम्ही देऊ. त्यासाठी आम्ही काकांना विनंती केली की आपण अर्ज माघारी घेऊया. पदापेक्षा गावच्या विकासाला महत्त्व आहे, यामुळे आम्ही काकांना विनंती केली की आपण गावचा विकास करूया. त्यामुळे काकाही म्हणले पदापेक्षा गावचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही अर्ज माघारी घेतला.